नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, ऑफिसमध्ये होणारी एखादी शिस्तभंगाची कारवाई ती कधी फौजदारी गुन्हा ठरू शकते का? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये. आज आपण एका खऱ्या घटनेच्या आधारे याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. हाच तो प्रश्न आहे नाही का? कामाच्या ठिकाणी दबाव असतोच, पण तो कधी इतका वाढतो की कायद्याची मर्यादाच ओलांडली जाते? म्हणजे बघा, एका बाजूला आहे ऑफिसमधली शिस्तभंगाची कारवाई आणि दुसऱ्या बाजूला आहे एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गंभीर आरोप. कायद्याच्या नजरेत या दोन्हीमध्ये नेमकी काय सीमारेषा आहे? चला, आज आपण हेच समजून घेऊया. तर हा सगळा गुंतागुंतीचा विषय आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत या 5 टप्प्यांमध्ये. सगळ्यात आधी पाहू कामाच्या ठिकाणची एक तक्रार, मग त्याचा झालेला एक दुःखद परिणाम, त्यानंतर कायदा काय म्हणतो, म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणजे काय, मग उच्च न्यायालयाचा निकाल काय होता, आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकायला हवं, हे महत्त्वाचं का आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. कामाच्या ठिकाणी झालेली एक तक्रार आणि शिवाजी गाडे यांची कहाणी. हे प्रकरण सुरू होतं 30 डिसेंबर 2010च्या रात्री. शिक्षक असलेले शिवाजी गाडे त्यांच्या एका महिला सहकारी ज्या शाळेत स्वयंपाकी होत्या त्यांच्या घरी गेले. यानंतर 2011च्या सुरुवातीला त्या महिलेने त्यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली. अवैध संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप होता. मग काय, या तक्रारीनंतर श्री गाडे यांच्यावर विभागीय चौकशी बसली. चौकशीअंती ते गैरवर्तनासाठी दोषी ठरले आणि शिक्षा म्हणून त्यांची वेतनवाढ थांबवण्यात आली. इथपर्यंत ही एक सामान्य शिस्तभंगाची कारवाई वाटत होती. पण या कारवाईनंतर जे घडलं ते खूपच दुःखद होतं. इथूनच हे प्रकरण अपमानापासून थेट फौजदारी आरोपांपर्यंत पोचलं. 24 फेब्रुवारी 2011 या दिवशी शिवाजी गाडे यांनी आपलं जीवन संपवलं. या शिस्तभंगाचा कारवाईचा हा अत्यंत वेदनादायी शेवट होता. आणि या आत्महत्येनंतर प्रकरणाला एक पूर्णपणे अनपेक्षित वळण मिळालं. ज्यांनी तक्रार केली होती, जे चौकशी प्रक्रियेत सामील होते, अशा तब्बल 4 सहकाऱ्यांवर शिवाजी गाडे यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल झाला. आता इथेच सगळ्यात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा येतो. आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणजे नेमकं काय? IPC कलम 306 ज्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला त्याचा खरा अर्थ काय आहे? चला हे समजून घेऊया. ते बघा, भारतीय दंड संहितेचं कलम 306 असं म्हणतं की जर कोणी आत्महत्या केली आणि त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं असेल तर त्या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंतची कैद आणि दंड होऊ शकतो. हा एक खूप गंभीर गुन्हा आहे. पण मग प्रवृत्त करणे म्हणजे नक्की काय आणि काय नाही? इथेच खरा फरक आहे. बघा, प्रवृत्त करणे म्हणजे एखाद्याला आत्महत्येकडे ढकलणारी एखादी थेट कृती हवी. त्यामागे गुन्हेगारी हेतू, ज्याला कायद्याच्या भाषेत मेन्स रिया म्हणतात, तो असायला हवा. म्हणजे जाणीवपूर्वक चिथावणी देणं किंवा मदत करणं. याउलट कायदेशीर प्रक्रियेमुळे जर कोणाला अपमान वाटला किंवा ऑफिसमध्ये शिस्त लावण्यासाठी कोणी ओरडलं किंवा अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य बजावलं तर त्याला कायद्यानुसार प्रवृत्त करणे म्हणता येत नाही. तर आता पाहूया या सगळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने काय निकाल दिला. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं होतं. हे आहे त्या केसचं अधिकृत कागदपत्र, रिट याचिका क्रमांक 1918 ऑफ 2015. याच याचिकेवर सुनावणी झाली आणि एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला गेला जो कामाच्या ठिकाणच्या शिस्त आणि कायदा यावर प्रकाश टाकतो. आणि या निकालाचं सार न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या या एका वाक्यात आहे. ते म्हणतात, विभागीय चौकशी जरी कठोर किंवा अप्रिय असली तरी ती कायदेशीर प्रक्रियेचाच एक भाग आहे. तिला आपोआप आत्महत्येस प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही. किती स्पष्ट शब्द आहेत. म्हणजे एखादी कायदेशीर प्रक्रिया कितीही त्रासदायक वाटली तरी तिला थेट गुन्हा म्हणता येणार नाही. कोर्टाने आपला निर्णय काही महत्त्वाच्या निरीक्षणांवर आधारित दिला. पहिलं, आरोपींच्या कृतीचा आणि आत्महत्येचा थेट संबंध जोडता आला नाही. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, त्या 4ही सहकाऱ्यांचा श्री गाडे यांना आत्महत्येकडे ढकलण्याचा कोणताही हेतू होता हे सिद्ध झालं नाही. तिसरं, जी काही विभागीय चौकशी झाली ती एक कायदेशीर प्रक्रिया होती. आणि चौथं म्हणजे पुराव्यानुसार स्वतः श्री गाडे यांनी आपली चूक कबूल करून माफी मागितली होती, ज्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप लावल्याचा दावा कमकुवत झाला. या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला.
त्या 4ही आरोपींवरील सर्व आरोप रद्द केले आणि त्यांना या प्रकरणातून पूर्णपणे दोषमुक्त केलं. तर मग ह्या निकालातून आपण काय शिकायचं? हे प्रकरण फक्त त्या एका शाळेपुरतं मर्यादित नाही. शिस्त आणि गुन्हेगारी यांच्यातली ती धुसर रेषा या निकालाने स्पष्ट केली आहे. या प्रकरणातून प्रत्येक कामाच्या ठिकाणासाठी काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पहिलं, जर तुम्ही योग्य आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार शिस्तभंगाची कारवाई करत असाल तर ते तुमच्यासाठी एक संरक्षण कवच आहे. दुसरं, गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्यामागे वाईट हेतू म्हणजे मेन्स रिया असणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं, कायदेशीर चौकशीमुळे कोणाला भावनिक त्रास झाला, अपमान वाटला तर ते एकटं कारण इतरांना गुन्हेगार ठरवू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कामाच्या ठिकाणी शिस्त राखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आपलं काम भीतीशिवाय करता यायला हवं. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, आजच्या या हाय प्रेशर कामाच्या जगात आपण एका बाजूला आपलं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सहकाऱ्यांचं मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचं संरक्षण कसं करणार? हा समतोल साधणं हेच खरं आव्हान आहे. यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.